नमस्कार मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत. ते म्हणजे चालू घडामोडी 2023, जे काही ऑक्टोबर ते डिसेंबर या 3 महिन्यात ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात, ज्या काही आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. असे काही प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. त्यासोबत त्या प्रश्नांचा स्पष्टीकरण पण आपण बघणार आहोत आणि याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या सर्व काही परीक्षांमध्ये होईल. तर चला मग जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न असेल मित्रांनो की राष्ट्रीय एकता दिवस भारतात कोणत्या तारखेला साजरा केला जातो, आणि याचं उत्तर असेल 31 ऑक्टोबर. आणि याविषयी तुम्हाला थोडीशी एक्स्ट्रा माहिती पाहिजे आहे की नेमकं राष्ट्रीय एकता दिवस काय असतं, तर हा दिवस का साजरा केला जातो. तर भारताचे जे काही लोहपुरुष होते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. आणि भारत सरकारने 2014 मध्ये सर्वात प्रथम म्हणजे पहिल्यांदा राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला होता. तेव्हापासून हे दिवस भारतामध्ये साजरा केला जातो राष्ट्रीय एकता दिवस म्हणून. आणि जे काही आपले सरदार वल्लभभाई पटेल होते ते भारताचे पहिले गृहमंत्री होते मित्रांनो, हे पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि जे काही विलिनीकरण होते, राज्यांचे विलिनीकरण, स्वातंत्र्यानंतर जे काही राज्यांना एकत्रीकरण करण्यामध्ये यांचा खूप मोठा वाटा होता, म्हणून त्यांना भारताचे लोहपुरुष म्हणून असं उपाधी देण्यात आलेली आहे, म्हणून त्यांना तसं ओळखलं जातं. तर ही काही छोटीशी माहिती तुम्हाला एक्स्ट्रा पण लक्षात ठेवायची आहे. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो की इलेक्शन कमिशनवर आहे, त्यांनी काहीतरी एक सॉफ्टवेअर बनवलेलं आहे, त्याच्याविषयी तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की एनकोअर हे कोणत्या संस्थेने इन हाऊस विकसित केलेले सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन आहे. तर ते कोणी विकसित केलेलं आहे मित्रांनो? भारतीय निवडणूक आयोग अर्थात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने. तर त्याविषयी थोडीशी माहिती बघायची आहे की एनकोअर म्हणजे नेमकं काय. तर त्याचं लॉंग फॉर्म बघा, एनॅबलिंग कम्युनिकेशन्स ऑन रिअल टाईम एन्व्हायरमेंट. त्यानंतर याचा उद्देश काय, का चालू केलं गेलं, हे सॉफ्टवेअर का बनवलं गेलं. तर भारतीय निवडणूक आयोग जे काही निवडणुकीच्या काळात उमेदवारांना अर्ज भरण्याची आणि परवानगी मिळवण्याची प्रक्रिया इझी करण्याच्या दिशेने, म्हणजे ती प्रक्रिया सुलभ व्हावी अर्ज भरण्याची आणि परवानगी मिळवण्याची, म्हणून हा सॉफ्टवेअर त्यांनी विकसित केलेला आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला अजून लक्षात ठेवायचं आहे की याची स्थापना कधी झालेली आहे भारतीय निवडणूक आयोगाची, तर 25 जानेवारी 1950ला. आणि त्यासोबतच अजून तुम्हाला एक्स्ट्राची माहिती सांगतो की भारतीय निवडणूक आयोग हे राज्यांमधील विधानसभा आणि ज्या काही लोकसभा आहेत त्यांच्या निवडणुका हे घेत असतं. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. जे काही आपलं केंद्रीय निवडणूक आयोग आहे ते. त्यानंतरचा प्रश्न बघायचा आहे की दिल्ली आहे तिथं म्हणजे जी हवेची गुणवत्ता आहे ती घसरली आहे. त्याविषयी एक प्रश्न येऊ शकतो की हवेच्या गुणवत्तेबाबतीत भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे. तर त्याचं उत्तर असेल मित्रांनो दिल्ली. म्हणजे तिथल्या जे काही आपलं एअर क्वालिटी इंडेक्स येत असतं ते खूपच कमी म्हणजे पाहायला मिळालेलं आहे या दिल्ली शहरासाठी. त्यानंतरचा प्रश्न बघायचा आहे की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडेच खालीलपैकी कोणाची मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर आता नवीन नियुक्ती कोणाची झाली मुख्य माहिती आयुक्त म्हणून? तर हिरालाल समरिया यांची झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल मित्रांनो की कोणत्या संघाने अलीकडेच महिला हॉकीमध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 मध्ये सुवर्ण पदक जिंकले. तर त्याचं उत्तर काय असेल मित्रांनो? भारतीय महिला हॉकी संघ. आपल्या भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 मध्ये गोल्ड मेडल हे जिंकलेलं आहे. त्याच्यासोबतच तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं की ठिकाण कुठं होतं, ही स्पर्धा कुठं भरवण्यात आली होती. तर भारतात भरवण्यात आली होती झारखंड राज्यामधील रांची या ठिकाणी, जयपाल सिंग स्टेडियम या ठिकाणी, आज जर विचारलं तर कुठं एक्झाममध्ये. आणि ह्या स्पर्धेचा कालावधी होता मित्रांनो 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर. त्यानंतरचा प्रश्न होता की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले. तर उत्तर असेल मित्रांनो कुपवाडा, जम्मू अँड काश्मीर या ठिकाणी शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू बसवण्यात आलेला आहे मित्रांनो. हा कदाचित प्रश्न महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे म्हणून आपल्या परीक्षेमध्ये येऊ शकतो, म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कुठं स्टॅच्यू बसवण्यात आलेला आहे. कुपवाडा, जम्मू अँड काश्मीर या राज्यामध्ये बसवण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल मित्रांनो की खेलो इंडिया गेम्समध्ये पहिल्यांदाच कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे. तर त्याचं उत्तर असेल मित्रांनो स्क्वॅश. हा खेळ पहिल्यांदाच खेलो इंडियामध्ये आता खेळवला जाणार आहे. आतापर्यंत त्याचा समावेश नव्हता.
त्यानंतरचा प्रश्न असेल मित्रांनो की अलीकडेच भारतीय सशस्त्र दलांना गोल्डन आऊल देऊन कोणत्या देशाने सन्मानित केले? तर त्याचं उत्तर असेल मित्रांनो श्रीलंका. श्रीलंका या देशाने आपल्या भारतीय सशस्त्र दल जे आहेत त्यांना त्या ठिकाणचा सर्वोच्च जो सन्मान आहे गोल्डन आऊल ते देऊन आपल्याला सन्मानित केलेला आहे. त्यासोबतच श्रीलंकेविषयी थोडंसं लक्षात ठेवा की सध्याचे तिथले राष्ट्रपती कोण आहेत? रणिल विक्रमसिंघे हे तिथले सध्याचे राष्ट्रपती आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच अब्देल फतेह अल सिसी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले? तर याचं उत्तर असेल मित्रांनो इजिप्त. या देशाचे हे राष्ट्राध्यक्ष आहेत. आणि यांच्याविषयी अजून लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की आपला जो काही 2023चा भारतीय प्रजासत्ताक दिन झाला त्यावेळेस त्यांना भारतातर्फे आमंत्रण देण्यात आले होते. कशासाठी? तर भारतीय प्रजासत्ताक दिनाला हजर राहण्यासाठी. आणि तसंच अजून एक लक्षात ठेवायचं आहे की आता जे 2024 आहे त्याच्या प्रजासत्ताक दिनासाठी जो बायडन जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत यांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे. पण आता लेटेस्ट अशी माहिती आहे की जे जो बायडन आहेत त्यांनी सध्या जे काही इस्रायल वॉर चालू आहे इस्रायल हमास त्याचे कारण देऊन भारताच्या प्रजासत्ताक दिनासाठी येण्याचे जे आमंत्रण होतं त्याला कुठंतरी टाळलेलं आहे. म्हणजे ते आता येणार नाहीत, पण आपण त्यांना आमंत्रण दिलं होतं 2024साठी. हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की भारतात राष्ट्रीय गणित दिवस कधी साजरा केला जातो? तर उत्तर असेल मित्रांनो 22 डिसेंबर. आणि याच्याविषयी माहिती अशी एक्स्ट्राची की गणित तज्ज्ञ जे काही आपले श्रीनिवास रामानुजन होते यांच्या जयंतीदिनी किंवा जन्मदिनी हा दिवस साजरा केला जातो. आणि त्यांचं हे जयंतीचं 136वं वर्ष होतं. त्यानंतरचा लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो की गणिताविषयीच एक पुरस्कार आहे आबेल पुरस्कार, जो की गणितामधला सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. त्याचं नाव आहे आबेल पुरस्कार. ते कुणाला मिळाला 2023चा? तर लुई कॅफेरेली यांना हा मिळालेला आहे. तसंच आबेल पुरस्कार काय आहे? गणित क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ही एक्स्ट्राची माहिती आहे मित्रांनो, ते तुम्हाला उपयोगी पडणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो की भारतीय वायुसेनेने अस्त्रशक्ती 2023 सराव कोणत्या राज्यात आयोजित केला होता? तर याचं उत्तर काय असेल मित्रांनो? आंध्र प्रदेश. अशा प्रकारचे प्रश्न मित्रांनो मागच्या पण परीक्षांमध्ये येऊन गेलेले आहेत. ज्या काही आपल्या सशस्त्र सेना असतात वेगवेगळ्या त्यांच्या जे काही हे होतात सराव होतात त्याच्यावर प्रश्न येतात एक्झाम्समध्ये. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तसंच काही अजून लक्षात ठेवायचं आहे आंध्र प्रदेशविषयी की याची स्थापना कधी झालेली आहे या राज्याची? 1 नोव्हेंबर 1956ला. आंध्र प्रदेशची राजधानी विशाखापट्टणम. आता सध्याचे मुख्यमंत्री आंध्र प्रदेशचे जगनमोहन रेड्डी आहेत. आणि राज्यपाल कोण आहेत मित्रांनो? अब्दुल नझीर आहेत. त्याला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. ही एक क्रीडा क्षेत्रातली महत्त्वाची घडामोड आहे की KKR या संघाने जे काय IPLमध्ये म्हणजे IPLच्या अंतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून कोणी विक्रम केलेला आहे किंवा कोणाच्या नावावर ते विक्रम आता झालेला आहे? तर उत्तर असेल मित्रांनो मिचेल स्टार्क. याला KKR या संघाने 24,75,00,000 रुपयांना लिलावामध्ये त्याला खरेदी केलेला आहे. आणि आत्तापर्यंतचा सगळ्यात महागडा खेळाडू ठरलेला आहे. त्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आता झालेला आहे. तर संघ कोणता? KKR हे लक्षात ठेवायचं आहे. त्यांनी खरेदी केलेला आहे. आणि त्याचे ओनर कोण आहेत मित्रांनो? तर त्या संघाचं मालक कोण आहे? तर शाहरुख खान आहे. खरेदी रक्कम किती आहे या मिचेल स्टार्कला किती रुपयांना खरेदी करण्यात आलेला आहे? तर जवळपास 25 कोटी रुपयांना यांना खरेदी करण्यात आलेला आहे. हा मुळात ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. आणि याच ऑस्ट्रेलिया या संघातला जो दुसरा एक खेळाडू आहे 2 नंबरवर पॅट कमिन्स, त्याला 20.5 कोटी रुपयांना सनरायझर्स हैदराबाद या संघाने खरेदी केलेला आहे मित्रांनो. दोन्ही ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहेत. हे लक्षात ठेवायचं. हे विचारलं जाऊ शकतं आता जे काही येणाऱ्या परीक्षांमध्ये. त्यानंतर एक महत्त्वाची घटना मित्रांनो की भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोटीचे नाव काय आहे? म्हणजे इंडियाज फास्टेस्ट सोलार इलेक्ट्रिक बोट. याच्यावर येऊ शकतो मित्रांनो की सोलार बोट आहे म्हणून, सोलार इलेक्ट्रिक बोटवर प्रश्न. तर याचं उत्तर काय असेल मित्रांनो? बारकुडा. त्यानंतर नोबेलवरचा प्रश्न बघायचा मित्रांनो आपल्याला की 2023 सालचा अर्थशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर कॅलेडिया गोल्डिन ज्या की USAच्या आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो. हे जे काही मागं तुम्हाला इमेज दिसते आहे चित्र, त्यांचा हा फोटो आहे आणि त्यांना अर्थशास्त्रामध्ये तो पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर कशामुळे देण्यात आलेला आहे त्यांना? कोणत्या कामगिरीबद्दल?
तर महिलांच्या श्रम बाजाराच्या परिणामांबद्दल समज वाढवला त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यानंतरचा दुसरा एक नोबेल पुरस्कार आहे मित्रांनो शांततेविषयीचा. 2023 सालचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर उत्तर असेल मित्रांनो नर्गिस मोहम्मदी, ज्या की इराणच्या आहेत ॲक्टिव्हिस्ट. त्यांना हा देण्यात आलेला आहे. आणि जे काही मागं तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये इमेज दिसत आहे त्यांचा तो फोटो आहे. त्यांना हा यावर्षीचा पुरस्कार शांततेसाठीचा जाहीर झालेला आहे मित्रांनो. तर का दिला गेला त्यांना? कारण इराणमधील महिलांवरील अत्याचार विरुद्ध लढा तसेच सर्वांसाठी मानवी हक्क आणि स्वातंत्र्याचा यांनी कायमच प्रचार केलेला आहे, म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. त्यानंतर हे लक्ष आपल्यासाठी महत्त्वाचं की जगातील पहिली वॉटर युनिव्हर्सिटी कुठे सुरू केली जाणार आहे? तर मध्य प्रदेश राज्यातील हमीरपूर बुंदेलखंड या ठिकाणी जगातली पहिली वॉटर युनिव्हर्सिटी मित्रांनो सुरू केली जाणार आहे. त्याविषयी थोडी माहिती लक्षात घ्या की नेमकं उद्देश काय आहे ही स्थापन करण्यामागे. तर कमी होत चाललेली जी काही पाण्याची पातळी आहे याविषयी मुलांना माहिती मिळावी, तसेच या विषयावर त्यांनी संशोधन करावे, हा उद्देश या युनिव्हर्सिटी स्थापन करण्यामागे आहे. आणि त्याच्यानंतरचा प्रश्न असेल मित्रांनो की वॉटर बजेट मांडणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर उत्तर असेल मित्रांनो केरळ. त्यानंतरचा प्रश्न असेल मित्रांनो की वुमन रिझर्वेशन बिल 2023 त्यालाच नारी शक्ती वंदन कायदा असं नाव दिलं गेलेलं आहे मित्रांनो. तर नारी शक्ती वंदन कायदा करण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली? तर उत्तर असेल मित्रांनो 106वी घटना दुरुस्ती. आणि विधेयकित्व होतं मित्रांनो ते, तर विधेयक होतं 128व. घटना दुरुस्ती विचारली तर 106 नंबरची घटना दुरुस्ती. या कायद्याने काय होणार आहे? तर या कायद्याने महिलांना लोकसभा तसेच विधानसभेमध्ये 33% आरक्षण मिळणार आहे. आणि हे 2024च्या निवडणुकीपासून लागू न होता ज्यावेळेस मतदारसंघांची पुनर्रचना होईल, म्हणजे त्याच्यानंतर हे जी काही कायदा आहे ते लागू होईल. म्हणजेच 2029च्या निवडणुकांपासून हे लागू होण्याची शक्यता आहे. म्हणजे तेव्हापासून लागू होईल. आता सध्याच्या निवडणुकांमध्ये हे आरक्षण लागू होणार नाही. मात्र हा कायदा पारित झालेला आहे घटना दुरुस्ती करून. त्यानंतरचा प्रश्न असेल मित्रांनो वर्ल्ड कप विषय आहे की ICC पुरुष वर्ल्ड कप 2023चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? आणि याचं उत्तर असेल मित्रांनो भारत. आणि विजेता संघ होता मित्रांनो ऑस्ट्रेलिया, तर उपविजेता ठरला होता भारत. अंतिम सामन्याचं ठिकाण कुठं होतं? तर नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद. आणि हे जी काही स्पर्धा भरवली होती त्याचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून शाहरुख खानला अपॉइंट करण्यात आले होते मित्रांनो. हे पण विचारलं जाऊ शकतं कदाचित. भारताने स्वतंत्ररित्या या स्पर्धेचं आयोजन केलं होतं, म्हणजे एकट्यानं आयोजन केलं होतं. याच्या अगोदर ज्या काही भारतामध्ये वर्ल्ड कपच्या स्पर्धा झाल्या त्या भारताने स्वतंत्रपणे न करता इतर देशांच्या म्हणजे सोबत 1 किंवा 2 देश यायचे आणि ते त्या स्पर्धेचे आयोजन करायचे. पण यावेळेस पहिल्यांदाच असं घडलं की भारताने एकट्याने स्वतंत्ररित्या या स्पर्धेचं आयोजन आपल्या देशात केलं होतं, म्हणून ते महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर रामसर साईट्सवर प्रश्न येऊ शकतो मित्रांनो आपल्या, कारण ह्या पर्यावरणाशी संबंधित घटना आहे. भारतातील पहिले पाणथळ शहर कोणते असणार आहे? तर इथं शहर विचारलेलं आहे मित्रांनो, सिटी आहे ना. तर याचं उत्तर असेल उदयपूर राजस्थान. हे भारतातलं पहिलं पाणथळ शहर असणार आहे. आणि थोडी एक्स्ट्राची माहिती अजून लक्षात ठेवायची आहे की नेमकं हे पाणथळ शहर वगैरे काय असतं? तर ज्या शहरात दलदलीचं क्षेत्र जास्त असतं त्याला पाणथळ शहर घोषित केलं जातं. दलदलीच्या ठिकाणाहून काय होतं की CO2 जे असते कार्बन डायऑक्साईड त्याचं शोषण केलं जातं. हे दलदल जे असते ते कार्बन डायऑक्साईडचं शोषण करत असते आणि वातावरणामध्ये ऑक्सिजन सोडत असते. म्हणून याचं जतन करणं संवर्धन करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. 1971चं जे काही रामसर करार आहे, रामसर हे ठिकाण कुठं आहे मित्रांनो? इराणमध्ये आहे. म्हणून त्याला नाव त्या ठिकाणी हा ॲग्रीमेंट झाला म्हणून त्याला रामसर करार म्हटलं जातं. त्यानुसार या करारानुसार रामसर क्षेत्र घोषित केले जातात. तसंच भारतामध्ये 75 रामसर क्षेत्र आहेत. महाराष्ट्रामध्ये कमीत कमी लक्षात ठेवा हे 3 आहेत: लोणार सरोवर, नांदूर माध्यमेश्वर आणि ठाण्याची खाडी. हे 3 महाराष्ट्रामध्ये आहेत मित्रांनो रामसर क्षेत्र, जे की तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. त्याच्यानंतर आहे की ग्लोबल हंगर इंडेक्स आलेला आहे मित्रांनो 2023चा. त्याच्यामध्ये प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 भारताचे स्थान कितवे आहे किंवा भारताचं स्थान कितव्या क्रमांकावर आहे? तर 111वं स्थान हे भारताचं आहे मित्रांनो. आणि मागचं जर विचारलं समजा ग्लोबल हंगर इंडेक्स 2022ला आपलं काय रँक होतं भारताचं, तर 107 नंबर होतं. आणि आता 2023चं विचारलं तर 111वं क्रमांक आहे आपलं
ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो की इस्रायल हमास यांच्यातील युद्धामध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशामध्ये परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले? तर त्याचं उत्तर असेल मित्रांनो ऑपरेशन अजय हे ऑपरेशन भारत सरकारने राबवले. त्याच्यासोबतच काही इतर पण ऑपरेशन भारत सरकारने केलेले आहेत मित्रांनो, ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ऑपरेशन विजय काय आहे. ऑपरेशन विजय हे कारगिल युद्ध जे झालं होतं आपलं पाकिस्तानसोबत, ते ऑपरेशन विजय होतं. त्यानंतरचं ऑपरेशन कावेरी हे जे काही सुदानमध्ये युद्ध झालं होतं मित्रांनो, त्यांच्या देशातल्याच आपापसामध्ये ज्या काही मिलिटरी फोर्सेस आहेत, आर्म फोर्सेस, त्यांच्यामध्ये झालं होतं आणि त्या देशात जे आपले नागरिक अडकले होते त्यांना परत आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी राबवण्यात आलं होतं आपल्या भारत सरकारकडून. तसंच ऑपरेशन दोस्त हे सिरिया आणि तुर्कीमध्ये ज्यावेळेस भूकंप झाला होता त्यावेळेस भारताने हे ऑपरेशन दोस्तचं ऑपरेशन राबवलं होतं. तर ह्या काही ऑपरेशन्स आहेत मित्रांनो, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की लघुग्रहांच्या अभ्यासासाठी सायचे मिशन कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेचे आहे? तर हे मिशन कोणाचं आहे मित्रांनो? नासा या अंतराळ संस्थेचं आहे, ज्या की अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. आणि त्यासोबतच काही भारताच्या अंतराळ मोहिमा आहेत त्या पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जसं की चंद्रयान 3 झाली भारताची 2023मध्ये. आदित्य L1 ही जी काही सूर्याचा अभ्यास करण्यासाठी झालेली आहे. मिशन गगनयान ज्याद्वारे मानवाला अंतरिक्ष याच्यावर अंतराळामध्ये भारत पाठवणार आहे, स्पेसमध्ये पाठवणार आहे. तर त्या दृष्टीने थोडंसं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. तसंच हे एक विचारलं जाऊ शकतं की केंद्रीय निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर असेल राजकुमार राव यांची केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि खूप साऱ्या ज्या काही निवडणुकीमध्ये मतदान वगैरे वाढावं म्हणून किंवा मग मतदारांनी मतदान करावं यासाठी अवेअरनेस वाढावं, लोकांमध्ये जागृती वाढावी म्हणून हे जे ॲक्टर आहेत राजकुमार राव हे खूप सारे ॲडव्हर्टाईजमध्ये आता आपल्याला दिसून येत आहेत. कारण ते नॅशनल आयकॉन बनवण्यात आलेलं आहे म्हणून त्यांना ते संधी मिळत आहे. ते हे पण प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, थांबू या ठिकाणी. जर आपल्याला लेक्चर आवडलं असेल तर मित्रांना शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून कोणत्या विषयावर आपल्याला व्हिडिओ बनवायला पाहिजेत किंवा तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती पाहिजे आहे, कोणत्या प्रश्नावर अजून तुम्हाला काय कंटेंट पाहिजे ते आपल्याला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आपल्या लेक्चरमध्ये अजून तुम्हाला काय सुधारणा हव्या आहेत ते पण कळवा. तोपर्यंत थांबूया मित्रांनो. ऑल द बेस्ट. थँक्यू.